नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण कोकणी पद्धतीने बारीक मेथी बटाटा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. अगदी झटपट 5 मिनिटात तयार होते. सकाळच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. फारच अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते. अशा प्रकारे तुम्ही एकदा तरी भाजी बनवून पहा. रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बारीक मेथी बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी 20 मेथीच्या जुड्या घेतल्या आहेत. आता अशा प्रकारे मेथीच्या जुड्या घेतल्यावर त्यातील मधील जो रस्सीचा भाग असतो आणि मुळे त्याची आपण कापून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कैची घेतली आहे. आता मुळे कापून घेतल्यावर मधील जो रस्सीचा भाग असतो तो अशा प्रकारे कापून घेऊया आणि लगेचच जी मेथीची जुडी आहे ती आपण पाण्यात घालून घेऊया. त्यानंतर आपण अशाच प्रकारे सर्व जुड्या त्याची मुळे आणि मधील जो रस्सीचा भाग असतो तो कापून घेणार आहोत. मेथीमध्ये भरपूर रेती असते, म्हणून अशा प्रकारे लगेचच देठ कापून घेतल्यावर पाण्यात घालून घ्यायचे आहे आणि साधारणतः 10 मिनिटे मेथी व्यवस्थितपणे भिजवून घेतल्यावर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यातील रेती पूर्णपणे जाते. अशा प्रकारे मेथी व्यवस्थितपणे धुवून घेतल्यावर लगेचच आपण ती कापून घेऊया. त्यासाठी इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे. आता थोडी थोडी मेथीची पाने अशा प्रकारे घेतल्यावर हलक्या हाताने जेवढी बारीक जमेल तेवढी कापून घेऊया. इथे मेथी जास्त कापून घ्यायची गरज नसते, कारण खूपच नाजूक असते, म्हणून अगदी जेवढी जमेल तेवढी कापून घ्यायची आहे. पाहू शकता सर्व मेथीच्या जुड्या मी अगदी व्यवस्थितपणे कापून घेतल्या आहेत. लगेचच आपण मेथीची भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात 2 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर लगेचच आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांद्याचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आणि त्याबरोबरच मी 2-3 लसूणीच्या पाकळ्याही बारीक चिरून घेतल्या आहेत, त्याही मी घालत आहे. त्यामुळेही भाजीला चव अप्रतिम अशी येते. आता साधारणतः मीडियम गॅस करून साधारणतः 2 ते 3 मिनटे कांदा परतून घेतल्यावर लगेचच 2 हिरव्या मिरच्या घालूया. ही हिरव्या मिरचीमध्येच भाजी तयार होते. आता त्याबरोबरच आपण पाव चमचा हिंगही घालूया आणि हळद पाव चमचा इथे घालूया आणि सर्व जिन्नस व्यवस्थित पुन्हा अगदी एकजीव करून घेऊया. त्यानंतर कांदा परतून घेतल्यावर लगेचच एक मोठा बारीक चिरलेला बटाटा घालूया आणि कांद्याबरोबर साधारणतः 1 मिनिटभर परतून घेऊया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. सर्व जिन्नस परतून घेतल्यावर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालूया आणि हे व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर कढईवर झाकण ठेवूया आणि गॅस मिडियम ठेवून बटाटा व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता बटाटा अगदी व्यवस्थित शिजला आहे आणि त्यातील पाणीही कमी झाले आहे. लगेचच बारीक चिरलेली आपण मेथी जी कापून घेतली आहे ती त्यामध्ये घालूया आणि सर्वच्या सर्व मेथी घातल्यावर लगेचच बटाट्याबरोबर एकजीव करून घेऊया. मेथी जरी भरपूर दिसत असली तरी भाजी एकदमच कमी होते, लगेचच आळते, म्हणून अशा प्रकारे बटाट्यामध्ये भाजी सर्वच्या सर्व घातल्यावर अगदी हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव झाले आहेत. लगेचच पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर कढईवर झाकण ठेवूया आणि गॅस मिडियम ठेवूनच अगदी व्यवस्थितपणे भाजी शिजवून घेऊया. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता भाजी व्यवस्थितपणे तयार झाली आहे आणि ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनिटे शिजवण्यास लागतात. आता वरून आपण ओले खोबरे अशा प्रकारे घालूया. ओल्या खोबऱ्यामुळेच या भाजीला चव अप्रतिम अशी येते, म्हणून ओले खोबरे जरूर वापरायचे आहे. कोकणी पद्धतीने जर बनवत असाल तर अशाच प्रकारे तुम्ही खोबऱ्याचा वापर करायला पाहिजे. खोबऱ्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता, पण खोबरे जरूर वापरायचे आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आणि त्यातील पाणी व्यवस्थितपणे आटवून घेतल्यावर पाहू शकता भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि ही भाजी गरमागरम चपातीबरोबर सर्व करूया. ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, वरण भाताबरोबर फारच अप्रतिम अशी लागते. लगेचच गॅस बंद करून सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली अत्यंत पौष्टिक
आणि चविष्ट अशी बारीक मेथी बटाटा भाजी. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. सकाळच्या टिफिनसाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे. 5 मिनिटे म्हणजे 5च मिनिटे या भाजीला लागतात. जास्त वेळ लागत नाही. फक्त भाजी ही व्यवस्थितपणे धुवून घ्यायची आहे, कारण त्यामध्ये रेती असते. नाहीतर भाजी खाताना चरचरीत अशी लागू शकते. तुम्ही अशाच प्रकारे एकदा तरी भाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी